त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या लीडर माता भागवत मॅडम यांचंही स्वागत आमच्या अध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी होत आहे. स्कूलच्या सहाय्यक शिक्षिका सौ जयदेव मॅडम यांचं स्वागत आमच्या घाणेकर मॅडमनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आदरणीय जयजे साहेब यांचंही स्वागत आमच्या विद्यमान अध्यक्षांनी करावं. आमचे तंत्रस्नेही आणि माझे सहकारी आदरणीय नार्वेकर सर, दिया मॅडम, ठाणेकर मॅडम या तिघांचंही स्वागत अध्यक्षांनी करतो. पण नाही त्यानंतर आमच्या खऱ्या अन्नपूर्णा नाणे आणि काकी दिवसभर म्हणतात तसं या ठिकाणी आमच्या मुलांची जेवणाची पोटपूजेची काळजी घेत असतात. त्यांचंही या ठिकाणी स्वागत. प्रगतीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा मंडळातर्फे त्यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. पण माझं कर्तव्य म्हणून मी शाळेच्या वतीनं आमच्या अध्यक्षांचं या ठिकाणी स्वागत करतो. पालकवर्ग या ठिकाणी वेळीच उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मी या ठिकाणी शाळेच्या वतीनं स्वागत करतो. आणि हे मंडळ ज्यांच्यासाठी कार्य करत आहे बघा, ही तुम्ही सगळी विठुराया स्वरूप असलेली हे सगळी माझी विद्यार्थी मंडळी यांच्यासाठी यांचं कार्य चाललेलं आहे. दरवर्षी वारकरी जसे पांडुरंगाच्या भेटीला पंढरपुरामध्ये जातात तद्वत ही सगळी मंडळी दरवर्षी तुमच्या भेटीसाठी येतात. बघा, उद्देश एकच आहे की ग्रामीण भागातील मुलं ही मागे राहता कामा नाही. आज विज्ञान युगामध्ये वावरत असताना आपल्या मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा
एखाद्या घटनेमागचा कार्यकारण भाव काय आहे हे समजून घेण्याचं त्यांच्यामध्ये कौशल्य यावं, या दृष्टिकोनातून या मंडळानं चालू वर्षी बघा आपल्याला एक भरीव स्वरूपाची एक अशी विज्ञान कक्ष रूपानं एक आपण देणगीच म्हणूया, देणगी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. एक स्वतंत्र विज्ञान कक्ष हा त्यांनी या ठिकाणी देऊ केलेला आहे. मित्रांनो, हे वर्ष आपल्याला भरभरून देणारच आहे. सुरुवात त्याची झालेली आहे. आज आपण जिथे बसलेलो आहोत त्याच्या मागच्या बाजूला जो आपल्याला इंटरॅक्टिव्ह बोर्ड जो मिळालेला आहे, जवळजवळ 1.25 लाख किमतीचा तो बोर्ड आहे. आणि त्याच्या जोडीला आता या मंडळानं आपल्याला दिलेली विज्ञान कक्षासारखी वैज्ञानिक प्रयोगशाळा आपण म्हणूया, तर खरंच हे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या दृष्टीनं भाग्य आहे मंडळाचे फार. तर या ठिकाणी मांडलेल्या वस्तू पाहता की त्याच्यात त्यांनी काही कमी केलं नाही.